आपण आज दोन प्रतिकात्मक अभंग बघणार आहोत, रूपकात्मक. एक आहे तुकाराम महाराजांचा वासुदेव आणि दुसरा आहे रामदासांचा गणाधीश, जो हा मनाच्या श्लोकातला सगळ्यात पहिला श्लोक. अशा दोन गोष्टी आपण बघणार आहोत. तर मी आधी तुकाराम महाराजांचा अभंग घेते आणि नंतर आपण रामदासांचा श्लोक पाहू. बोल बोलणे अबोल, जागे बाहेर आत निजले, कैसे घरात घरकुल केले, नेण अंधार ना उजेडले गा. वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दार. कोणी काहीतरी दान पुण्य करा, ज्या बने दा तरी जातो माघारागा. तुकाराम महाराजांनी वासुदेव हा प्रतिकात्मक वासुदेव म्हणून लिहिलेला आहे. वासुदेव पांगळा, अंधळा, गोंगडी अशी रूपक निरनिराळ्या संतांनी केलेली आहेत. त्याच्यातला तुकाराम महाराजांचा हा वासुदेव प्रसिद्ध आहे, म्हणून मी तो मुद्दाम घेतला. बोल बोलणे अबोल. आता हा जो वासुदेव आहे, म्हणजे तुम्ही कल्पना करा की आपल्याकडे दारावर सकाळी वासुदेव येतो मोराची टोपी घालून आणि काहीतरी एखादं नाचून गाणं म्हणतो आणि आपल्याला दान म्हणून काहीतरी मागतो. तर तो वासुदेव. आता हा जो वासुदेव, तर त्याचं वर्णन हे करतात काय की बोल बोलणे अबोल. त्याचे बोल काय आहेत वासुदेवाचे, की तो अबोल आहे, हेच त्याचे बोल आहेत. तो अबोल आहे, हेच त्याचे बोल आहेत. जागे बाहेर आत निजले. आता बाहेर जागा आहे आणि आतमध्ये निजलेलं म्हणजे काय, तर आतमध्ये हे जे स्फुरण आहे अंतःकरणामध्ये, त्या जीवाचं असण्याचं ते आत निजले. आणि जागे बाहेर म्हणजे सगळ्या इंद्रियांनी आपण कामं करतोय. आपले हात काम करतायत, पाय चालतायत, डोळे सगळं बघतायत. याचा अर्थ जागे बाहेर, सगळ्या इंद्रियांच्या रूपाने आपण जागे आहोत. आणि मग आतमध्ये काय आहे, तो आतमध्ये आहे म्हणून ही इंद्रिय काम करतायत. जागे बाहेर आत निजले. कैसे घरात घरकुल केले. म्हणजे असं कुठल्या घरात असं घरकुल केले बरं. ते कसं आहे ते घर, ते सांगतात. नेणो अंधार ना उजेडलेगा. कसं घर आहे हे, तिथे ना अंधार ना उजेड. याचा अर्थ काय झाला की आपण किडा, मुंगी, श्वापद, हत्ती, हरिण असं कुठलं प्राणी पशु योनीत जन्माला आलेलो नाहीयेत. म्हणजे नेणो अंधार आणि ना उजेडलेगा, म्हणजे अगदी देवयोनी पण मिळालेली नाहीये. मग आपण काय आहोत, आपण मनुष्य योनीत आहोत. नेणो अंधार ना उजेडलेगा, पूर्ण पापात्मक पण नाही आणि पूर्ण पुण्यात्मक पण नाही, असा मनुष्य देह आपल्याला मिळालेला आहे. तर तिथे तो काय करतो, वासुदेव करीतो फेरा, वाडियात बाहेर दारा. म्हणजे पुन्हा पुन्हा हा देहाचा पिंजरा, तो जीव बदलत असतो. आपण माहिती नाही मागच्या जन्मी कोण होतो, किडा मुंगी कोण असू, काही माहिती नाही. आत्ता आपण वाडियात बाहेर दारा, आपण आता एका दुसऱ्या ठिकाणाहून इथे आलेलो आहोत. मग काय करतो आपण, वासुदेव करीतो फेरा. आपला हा जीव आहे, तर तो या योनीतून त्या योनीत, त्या योनीतून त्या योनीत असं आपलं फिरत राहतो. कुठला जन्म मिळणार आहे काय माहिती, आपल्या पापा पुण्याच्या हिशोबावर काय भगवंत देईल तो जन्म. वाडी यात बाहेर दारा. आणि तो तेव्हा काय म्हणतो वासुदेव, कोणी काहीतरी दान पुण्य करा. वासुदेव काय मागतो, दान पावलं दान पावलं म्हणतो की नाही, तर तो आपल्याकडे काहीतरी दान मागायला आलेला असतो. मग आपण काय म्हणतो, वाडी यात बाहेर दारा. तो काय मागतोय, आतमध्ये आलेला जीव आहे विश्रांतीसाठी या देहात, तर तो आपल्याला काय मागतो, कोणी काहीतरी दान पुण्य करा. म्हणजे तुम्ही या जन्मी काहीतरी पुण्य जमा करा, म्हणजे मग काय होईल की मी इथून निघून जाईन, मग मी तुमच्याकडे पुन्हा पुन्हा येणार नाही. पण तुम्ही जर काही दान पुण्य केलं नाहीत तर काय, जाबने दा तरी जातो माघारागा. म्हणजे नाही तुम्ही या जन्मी पुण्य केलं,
मग काय झालं, हा देह मी एवढा दिला होता, इथे मुक्कामाला आलो, देह सोडून मला जावंच लागेल. जावनेदा तरी सांगितलेलं आहे. कधी वाट पाहून तो काय म्हणतो, कोणी काहीतरी दान पुण्य करा. मी जे सारखं सांगत असते ना, की अर्ध पाप आणि अर्ध पुण्य, आपण जर पुण्य वाढवलं तर आपण व्यवस्थित वरपर्यंत जाऊ शकतो. मग आपण ते उत्तर त्याला देत नाही. जा बने दा तरी जातो माघा रागा. मग तो आतला जीव आहे, तो तो काय म्हणतो, तुम्ही काय मला दान पुण्य करत नाही, त्यामुळे जा बने दा तरी जातो माघा रागा. हा, तो काय म्हणतो, तुम्हाला 15वा अध्याय भगवद्गीतेतला आठवत असेल तर त्याच्यात त्यांनी सांगून ठेवलेलं आहे, ममैव अंशो जीव लोके, मम एव अंशः, माझा तो अंशच आहे. हा जो मनुष्य आहे तर तो कोण आहे, माझाच अंश आहे. ममैव अंशो जीव लोके, माझाच अंश या पृथ्वी तलावरती, जीव जीव दशा आपली, हा जो जीव आहे तर तो काय आहे, ममैव अंशो जीव लोके जीवो भूतः सनातनः मनःषष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. मग आपण काय करतो, या मनाच्या योगाने काय काय उपभोगत राहतो, आपली पाप वाढवत राहतो आणि आपल्याला मिळालेला हा पुण्यदेह आहे हे पूर्णपणे विसरून जातो. म्हणून आपल्याला सांगतोय हा वासुदेव, ज्या बनेदा तरी जातो माघा रागा. मग तुम्ही काय करायला पाहिजे, वासुदेव करीतो फेरा संचित समजून घेऊन, शक्य तितका पुण्याचा साठा वाढवून या वासुदेवाला उत्तर द्यायचं आणि या जन्मातून पुढे निघून जायचं, असा त्याचा अर्थ आहे. आता तो कसा आहे, पुढच्या कडव्यात ते काय सांगतात, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. हा जो वासुदेव आहे त्याचा आता बाह्य रूप ते सांगतायत. हा, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. हा, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. आता तो गाणं कोणतं म्हणतो, तर गाणं तो असं म्हणतोय, सोहम हंसहा, म्हणजे तोच मी आहे. कोण, तोच सनातन जीव, सर्वस्तेच्या अहम सन्निविष्टो मत्त स्मृतिर्ज्ञानमपोहनंच, सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये मी जो बसलेलो आहे तो वासुदेव आहे. वासुदेवाचा अर्थ काय आहे, येते ऐकायला? हा, वासुदेवाचा अर्थ काय आहे माहितीये का, वसती प्रकाशयति इति वासुदेवा. तो वस्ती म्हणजे तिथे राहतो, प्रकाशयती प्रकाशने, तो तिथे आतमध्ये राहतो म्हणून आपला सगळा देह उजळून जातो. वसती प्रकाशयती इति वासुदेवा, आतमध्ये तो भगवंत बसलेला आहे म्हणून आपला देह उजळून जातो. वासुदेव करीतो फेरा वाडियात बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, ज्या बनेदा तरी जातो माघा रागा, असं त्याने आपल्याला सांगितलेलं आहे. मग आता आपण काय करायला पाहिजे, तो काय म्हणला, तो कसा आहे, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, त्याच्या हातात टाळ आहे तर तो टाळ वाजवतो दोन्ही हातांनी. याचा अर्थ काय, आपलं अनाहत चक्र तिथे जे चालू आहे की नाही, टाळ गुळ गुळा वाजती टाळ, गुळ गुळा वाजती टाळ, तर आतमध्ये हे वाजतंय, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे. आता मुखाने तो काय नाम गातोय, तर आपण श्वासोच्छ्वास करतो ना, तुम्ही सगळे योग मार्गातलेच आहात, तर आपलं सगळ्यात महत्वाची लक्षणं काय आहेत, सोहम हंसहा, सोहम हंसहा, आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, सो हम, सो हम, तर ते त्यांनी सांगितलेले मुखी नाम गाणे, हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, आणि तो गजर मोठ्याने होतो याचा अर्थ काय, की आपण जिवंत आहोत, ते सगळ्यांना दिसतंय. गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडली थोर लहाने, त्याच्यात त्यांनी थोडं सुद्धा आवड निवड अशी ठेवलेली नाही. प्राण चैतन्य सगळ्यांच्या शरीरात आहे, म्हणजेच वासुदेव सगळ्यांच्या शरीरात वस्ती करून राहतो.
हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडिली थोर लहाने, नको निजो भिकेच्या भेणेगा, वासुदेव करीतो फेरा. मग तुम्ही काय करायला पाहिजे आता का सांगतात, नको निजो भिकेच्या भेणेगा. आपण काय करतो की कोणीतरी दारावर भिकारी आला असेल आणि आपल्याला काही दारापर्यंत जायची इच्छा नाहीये, मग आपण काय करतो, झोपेचं सोंग घेतो आणि आपण त्याचं काही म्हणणं ऐकायलाच आलं नाही वासुदेवाचं असं करून झोप काढतो, पण आपण त्याला काही द्यायला जात नाही. असं तर तो म्हणतो की नको निजो भिकेच्या भेणेगा, वासुदेव करीतो हेरा. आता हे त्यांनी का म्हणलेलं आहे, तो सांगतो, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभाग्य संता, नाही दुजा आणिक मागता गा. तर तो काय सांगतो की मी वासुदेवच आहे, म्हणजेच सोहम हंसाहा, मी तो जीव आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये मीच तिथे वस्ती करून राहिलेलो आहे. मी वासुदेव तत्वता, वासुदेव म्हणजे प्रत्यक्ष भगवंत, सर्वस्यच्या अहम हृदि सन्निविष्टो, मी सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये बसलेलो आहे. हे त्यांनी 15व्या अध्यायात भगवंतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता. पण आपल्याला ते कळत नाहीये ना की माझ्या अंतःकरणामध्ये प्रत्यक्ष भगवंत बसलेला आहे, हे मला माहितीच नाहीये. म्हणून मग ते काय म्हणतात की तू कोणाला तरी ते विचार, कळो येईल विचारिता. आपलं आपण जर कळत नसेल तर आपल्याला कोणाला तरी विचारावं लागतं. आपल्याला काय वाटतं माहितीये का, विचारणं हा अपमान वाटतो, माझं मला कळतंय की, असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्याला सगळं कळत नसतं. त्यातून तत्वज्ञान ही गोष्ट तर अजिबातच कळणारातली नाहीये. म्हणून ते काय म्हणतात, कळो येईल विचारिता, म्हणजे तुम्ही कोणाला तरी विचारा. आता विचारणे हे जे क्रियापद आहे की नाही, त्याची एक गंमत अशी आहे की मला काहीतरी समजत नाहीये आणि ते जाणून घ्यायची इच्छा आहे, म्हणून मी विचारले. मग आता इथे काय झालं की थोडीशी लीनता लागते, जिज्ञासा लागते, आज्ञाधारकपणा लागतो आणि मग आपल्याला गुरुजवळ जाऊन विचारता येतं की मला समजावून सांगाल का, कळो येईल विचारिता. समजत नाहीये तर हे मला तुम्ही समजून सांगाल का, काय की हा वासुदेव आपल्या भगवंत बसलेला आहे हे मला समजत नाहीये, तर तुम्ही मला ते समजून सांगाल का. आपण ते कुणाला विचारायचं, आणि आहे ठाऊक सभाग्य संता, अत्यंत संत जे आहेत, सभाग्य संत, त्यांनी का नाव दिलं की देव योनी जी आहे तर ती थोडी वर पडते. देव आणि माणूस यांच्या मधला जो सेव, तो म्हणजे संत आहेत. देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा. देव काय करत असतात, संत रूपाने आपल्याकडे येतात आणि तुमचा आमचा उद्धार करत असतात. आणि ते तुमच्या आमच्या सारखेच वावरतात. म्हणजे उदाहरणार्थ गजानन महाराज आहेत, शंकर महाराज आहेत, गोंदलेकर महाराज आहेत, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई आहेत, एकनाथ नामदेव तुकाराम आहेत, सावता माळी आहे, गोरा कुंभार आहे. ही जी सगळी संत मंडळी आहेत तर ती तुमच्या आमच्यासारखी माणूस आहेत, माणूस म्हणून जगतात. पण त्यांना ते देवतत्व समजलेलं आहे. मग कळो येईल विचारिता, तुम्ही त्यांना विचार, समजावून सांगतो मी, मला उलगडून सांगेन, असा त्याचा अर्थ असतो. आहे ठाऊक सभाग्य संता, नाही आणि क मागता गा, की माझं तुझं काही मागणंच नाहीये तुमच्याकडे. तो वासुदेव काय म्हणतो, वासुदेव म्हणजे आत बसलेला परमेश्वर, काय म्हणतो की माझं तुमच्याकडे एवढं एकच मागणं आहे. म्हणजे वासुदेव काही खरं भीक मागायला आलेला नाहीये. तो काय मागायला आलेला आहे, तुमचं ज्ञान मागायला आलेला आहे. तुम्ही ज्ञानवान व्हा, आहे ठाऊक सभाग्य संता, तर संतांच्याकडून तुम्ही ते ज्ञान करून घ्या, असं आपल्याला वासुदेव सांगत असतो.
नाही दुजा आणि मागता ग. पण तरी माणसं लक्ष देत नाहीत. मग काय सांगतात, काय जागा की निजलासी. ते एवढं तुला सांगतोय तर तू काय करतोयस? तू झोपेचं सोंग घेतलंयस का? की मी जे तुला सांगतोय ते तुला ऐकायलाच येत नाहीये का? तू नाटक करतोयस? मी तुला हे सगळं सांगतोय ते तुला समजतंय, पण तुला दुर्लक्षच करायचंय माझ्याकडे. खरं आपण करतो असं की झोपेचं सोंगच घ्यायचं. काय जागा की निजलासी. आणि पुढचा शब्द खूप महत्वाचा आहे, सुने जागवून दारापाशी. सुने म्हणजे श्वान, कुत्र. आपण काय करतो, दाराशी तिथे कुत्र बांधतो आणि आपण आतमध्ये निर्धास्त झोपून जातो. म्हणजे कोणी आलं, चोर आला, कोणी एक माणूस आला, तर तो कुत्रा बरोबर भुंकतो आणि त्याला घालवून देतो. म्हणून ते विचारतात, काय जागा की निजलासी, सुने जागवून दारापाशी. तू कुत्र्याला माझ्या अंगावरती ओरडायला दाराशी बांधून ठेवलेस, तुझ्या हितापाठी करी वसवशी. अरे, तुझ्या हितासाठी मी तुला काहीतरी चांगलं सांगतोय आणि तू माझ्या अंगावर कुत्र सोडतोस. तुझ्या हितासाठी करी वसवसी, भेटी न घेसी वासुदेवासी का. तुला मी या पुन्हा पुन्हा जन्मांमध्ये येत राहतो, पुन्हा पुन्हा देह बदलत राहतो तुझ्यासाठी, तुझ्या हितापाठी करी वसवशी. म्हणजे मी कधीतरी एकदा तुझ्यासाठी मुंगी होतो, मग हत्ती होतो, मग पशु योनीतून बाहेर पडतो, हरिण झालो, म्हैस झालो, गाय झालो, आत्ता तुला मनुष्य देह मिळालेला आहे. मग आता तरी तू काय कर, संतांच्याकडे चल, समजून घे की हा जो आतमध्ये बसलेला जीवात्मा आहे, तर तो म्हणजे प्रत्यक्ष परमात्मा आहे. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच. काय सांगितले त्यांनी, क्षर आणि अक्षर असे दोन प्रकार आहेत. क्षर कोणतं, पंचमहाभूत आणि त्रिगुण यांनी तयार झालेला हा जो देह आहे क्षर. आणि अक्षर कोणता, मन बुद्धी चित्त अहंकार. क्षरश्चाक्षर एवच. आणि क्षर सर्वाणी भूतानी, आपण सगळे क्षरमध्ये मोडतो. क्षर सर्वाणी भूतानी कूटस्थोक्षर उच्चते. तो जो कूटस्थ आहे आतमध्ये बसलेला, तो कोणाला दिसत नाहीये, तो तो कूटस्थ आहे, तो खरा वासुदेव आहे. कूटस्थोक्षर उच्चते. आणि त्या वासुदेवाचा हात धरून आपल्याला कुठं जायचंय, कूटस्थोक्षर उच्चते, तर उत्तम पुरुषस्तु अन्यहा. तो जो वरचा परमात्मा आहे त्याच्यापर्यंत आपल्याला कोण घेऊन जाणार आहे, हा आत बसलेला वासुदेव घेऊन जाणार आहे. म्हणून उत्तम पुरुषस्तु अन्यहा परमात्मा इति उदाहृतः. त्या परमात्म्याकडे जायचं झालं तर आपल्याला कोणाची मदत घ्यावी लागेल, हा आतमध्ये बसलेला जो वासुदेव आहे त्याची मदत घ्यावी लागेल. म्हणून ते असं सांगतात की तुझ्या हितापाठी करी वसवसी. आणि तरी सुद्धा तू काय करतोस, भेटी न घेसी वासुदेवासी गा. आतमध्ये बसलेल्या त्या जीवात्म्याशी आपण भेट घेत नाही. आणि अशा पद्धतीने खरं सांगायचं तर तो आतमध्ये बसलेला परमात्मा आपल्या सगळ्यांना ऐसे जागविले अवघे जन. जन नोहे होते संचित, तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरून गा. होते संचित तेही केले दान म्हणजे काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे ना, की आपण काय करत असतो, तर स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. हा जो कारण देह आहे तो काय घेऊन येतो, संचित घेऊन येतो. मग ते संचित आहे ते परमेश्वराने आपल्याला आपलं संचित दिलेलं आहे, आपल्या बरोबर दान म्हणून दिलेलं आहे. का दान म्हणून देतो, कारण कर्मसाम्य दशा जी आहे तर ती काय करते आपल्याला, की आपल्यातला पापाचा साठा कमी करून पुण्याचा साठा वाढवायचा आहे याच्यासाठी मदत करते. म्हणून परमेश्वराने आपलं संचित आपल्याला दान म्हणून दिलेलं आहे. नाही तर त्याला काय गरज पडली हो, आपल्या अनंत जन्मांमध्ये आपण काय पाप पुण्य केलीत त्याचा हिशोब ठेवण्याची. केवढे देवाचे उपकार आहेत आपल्यावर, की ते काय करतात, आपल्या पापा पुण्याचा हिशोब ठेवतात आणि तुमचं पुण्य सुद्धा तुम्हाला जन्माला येताना तुमच्या बरोबर देतात, पापाचं सुद्धा आठवडं तुमच्या बरोबर देतात. आणि त्या पाप आणि पुण्याच्या हिशोबाने आपण काय करतो, होते संचित तेही केले दान. परमेश्वरांनी ते संचित आपल्याला दिलेलं आहे, तर ते ओळखून आपण काय करायला पाहिजे, पुण्याचा साठा वाढवण्यासाठी
कळो येईल विचारिता आहे ठाऊक सौभाग्य संता. संत मंडळींना माहितीये ना हा वासुदेव म्हणजे कोण. तर तुम्ही संत मंडळींच्याकडे जा, समजून घ्या आणि मग तुमचा पुण्याचा साठा वाढवा. म्हणून ते सांगतात की ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरू निघा. तर तुकाराम महाराज सांगतात की आपण काय करतो, आपण नेमके दुबळे पडतो. का? कारण अंतःकरणातच भगवंत बसलेला आहे वासुदेवाच्या रूपाने आणि आपण तो समजून घेत नाही. तो वासुदेव आपल्याशी संवाद साधायचा प्रयत्न करतो, आपण तो ऐकत नाही. वासुदेव म्हणून भगवंत सतत आपल्या प्रत्येक जन्मात बरोबर आहे. आपण त्याला आपल्यासाठी काय केलं, मुंगी केलं, माशी केलं, हरिण केलं, हत्ती केलं. आपण त्याला अक्षरशः डुक्कर सुद्धा करतो. अनंत जन्मातून आपण त्याला फिरवतो आणि तो तुझ्या हितापाठी करी वसवसी. तो आपलं जे संचित असेल त्याप्रमाणे प्रत्येक जन्मात आपल्या बरोबर उपस्थित राहतो. किती परवड होत आहे बिचाऱ्याची, पण त्याला आपल्या हितासाठी आपल्या बरोबर येणं भाग आहे, आपली साथ देणं भाग आहे. पण आपण मात्र हे समजून घेत नाही. अंतःकरणातच तो बसलेला आहे तरी सुद्धा आपण त्याची थोडीही दखल घेत नाही. आणि आपण आपलं पुण्य वाढवायला पाहिजे आणि पापातून सुटका करून वासुदेवाची पण या देहाच्या पिंजऱ्यातून सुटका करायला पाहिजे. आणि एका देहातून नाही, अनंत जन्म तो आपल्या बरोबर हिंडतोय. किती जन्म गेले आणि किती जन्म अजून तो हिंडणार आहे आपल्याला कुठे माहितीये. म्हणून तो असं सांगतोय की तुम्ही काय करा, की मला असे विसरून जाऊ नका. होते संचित तेही केले दान, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरू निघा. तुम्ही विसरूनच जाता मला की मी अंतःकरणात बसलेलो आहे, म्हणून हे सगळे व्यवहार होत आहेत. आणि आपल्याला पुण्य करायला पाहिजे, म्हणजे या देहाच्या पिंजऱ्यातून वासुदेव पण सुटेल, तुम्ही पण सुटाल. वासुदेव काय करेल, परमात्म्याची गाठ तुमची घालून देईल. पण आपण हे समजून घेत नाही. म्हणून तो म्हणतो की तुम्ही सगळेजण, तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसरू निघा. तुम्ही काय करता, सगळे वासुदेव आपल्या अंतःकरणात बसलेला आहे त्याला विसरून जाता. तर तसे विसरू नका, तुमच्या पुण्याचा साठा वाढवा आणि त्या वासुदेवाची अंतःकरणातून सुटका करा. तो म्हणतो काय की तुम्ही दान करा, दान पावलं म्हणतो की नाही वासुदेव. तर ते कशाचं दान करा, पुण्याचं दान करा. तुम्ही सतत पुण्य करत राहा, म्हणजे अंतःकरणात बसलेला हा जो वासुदेव आहे तर त्याची सुटका होईल, असा त्याचा अर्थ आहे. आता मी तुम्हाला सलगपणे सगळा वासुदेव सांगते आणि तुम्हाला तर मला विचारा. कैसे घरात घरकुल केले, अंधार ना उजेडलेगा. हेरदारा कोणी काहीतरी दान पुण्य करा, जा बनेदा तरी जातो माघा रागा. हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहु मोठ्याने, नाही निवडिली थोर लहाने, नको निजो भिकेच्या भिणेगा. मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सौभाग्य संता, नाही तुझ्या आणिक मागता गा. काय जागा की निजलासी, सुने जागवून दारापाशी, तुझ्या हितापाठी करी वसवशी, भेटी न घेसी वासुदेवासी गा. ऐसे जागविले अवघे जन, होते संचित तेही केले दान. तुका म्हणे दुबळी कोण कोण, गेली वासुदेवासी विसदेव करीतो फेरा. वाडियात बाहेर दारा कोणी काहीतरी दान पुण्य करा, ज्या बनेदा तरी जातो माघा रागा. वासुदेव करीतो फेरा. असा हा वासुदेव आहे तुकाराम महाराजांनी लिहिलेला, आपल्या जीवात्म्यावर लिहिलेला आहे की तो आतमध्ये बसलेला आहे आणि आपल्याला पत्ता नाही. अनंत जन्म तो आपल्या बरोबर येतो, किडा मुंगी पशु पक्षी सगळ्या जन्मात तो आपल्या बरोबर आहे. आपल्या सगळ्या पापाचा पुण्याचा साक्षीदार आहे. पाप कमी करावं आणि पुण्य वाढवावं
असं तो आपल्याला दान मागतोय. म्हणजे मग या पिंजऱ्यातून शरीराच्या त्याची पण सुटका होईल आणि आपली पण सुटका होईल, असा त्याचा अर्थ आहे. इतका हा वासुदेव सुंदर तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला आहे. समजला? समजलाय ना? हो आता ताई, समजलंय, व्यवस्थित हा समजलं. हा आता मी दुसरं गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा आहे, रामदासांचं मनाच्या श्लोकातला सगळ्यात पहिला श्लोक आहे ना, तो घेते. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा, नमू शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. आता हे जितकं आपल्याला सरळ 4 ओळींचं दिसतंय, रामदासांची शैली अशी आहे की अतिशय सोप्या भाषेत ते लिहित असतात, पण तितकंच ते गहन गूढ अर्थाने परिपूर्ण असतं. मग आता ते सगळं छेदून आपल्याला त्यातला गहन अर्थ शोधून काढायचा आहे. त्यांनी काय म्हणलं सुरुवातीला, गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा. तर गणाधीश, गणाधीश म्हणजे आपल्याला गणपती आहे ना, तर तो सर्वात पहिलं नमन त्यांनी गणपतीला केलेलं आहे. गणाधीश जो, आता तो काय आहे, सगळ्या गणांचा मुख्य आहे. आता हे गण कोणते? तर गण म्हणजे आपली सगळी इंद्रिय. तर तो सगळ्यांचा मुख्य आहे. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, इथे त्यांनी काय म्हणलंय, सगळ्या गुणांचा तो अधिष्ठात आहे. तर कोणते कोणते गुण आहेत? सत्व, रज आणि तम. म्हणजे ह्या पृथ्वी तलावर आपण सगळे मनुष्य जीव जे जे जन्माला आलेलो आहोत, ते सगळे सात्विक, राजस आणि तामस या 3 गुणामध्ये विभागले गेलेले आहेत. आणि त्या सगळ्यांना हा गणाधीश जो गणपती आहे, तर तो सगळ्यांच्या जवळ आहे. ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. आता गंमत अशी आहे की तो गुणांचा अधिष्ठात आहे, पण आरंभ कशाचा आहे? मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. म्हणजे गुणांकडून प्रवास निर्गुणाकडे आहे, असा त्याचा अर्थ आहे. आता हा गणपती कुठे आहे? खूप सूक्ष्म आहे बरं का, समजूनच घ्यायला लागतं ते. तर तो गणपती कुठे आहे? त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम. गणपती अथर्व शीर्षात सांगितलंय ना, ते बसलेला आहे. त्वम मूलाधार म्हणजे त्यांनी कुठे कमी जास्त केलेलं नाही. तो माझ्या मूलाधार चक्रात आहे तसंच तो तुमच्या पण आहे. प्रत्येकाच्या मूलाधार चक्रात हा गणपती बसलेला आहे. म्हणजे मी तुम्हाला गंमत सांगते की गणेशोत्सवात सगळीकडे मंडळं असतात आणि ती गणपती बसवतात. तो गणपती खरा नव्हे. गणपती कोण? गणपती. आपल्या सगळ्या इंद्रियांचा स्वामी आपल्याच शरीरात, आपल्याच मूलाधार चक्रात प्रतिष्ठित झालेला आहे. गणपती बाहेर कुठेही नाही. गणपती आपल्या शरीरात आहे आणि तो आपला आपण लक्षात घ्यावा लागतो. व मूलाधार स्थितोसी नित्यम. आणखीन त्याच्याजवळ काय आहे? त्वम शक्ती त्रयात्मक. त्याच्याजवळ 3 शक्ती आहेत. कोणत्या कोणत्या? इच्छा, क्रिया आणि ज्ञान, या त्या 3 शक्ती आहेत. इच्छा, क्रिया, ज्ञान या 3ही शक्तींनी तो परिपूर्ण असतो. त्वम मूलाधार स्थितोसी नित्यम त्वम शक्तित्रयात्मक त्वाम योगिनो ध्यायन्ति नित्यम. आपण अथर्वशीर्षात जाऊयात नको, आपण आपलं गणाधीश जोच पाहू. पण मी तुम्हाला कळावं म्हणून सांगितलं की गणपती ही इथे तिथे असणारी देवता नाही, ती प्रत्येकाच्या शरीरात मूलाधार चक्रात बसवलेली आहे. मग तिला आता देवता का म्हणायचं? म्हणायचं की ती जिवंत आहे, चैतन्य बोलतीये आणि तुम्ही सगळे ऐकताय. तर हे जे ऐकलेलं आहे, तर ते खरं सांगायचं तर तुमच्या कानावर पडते. कान काय आहे? तर कान हे ज्ञानेंद्रिय आहे. डोळ्यांनी काय करता तुम्ही? तुम्ही माझ्याकडे बघता. ते कुणाला जाऊन सांगता? ते ज्ञानेंद्रिय आहे. तर शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5ही गोष्टी तुम्ही ज्या ज्ञानेंद्रियांकडून गोळा करता, तर त्या कुठे एकत्र होतात?
त्या गणपतीजवळ एकत्र होतात. तो काय आहे? तो सगळ्याचा संकलक आहे. मी आत्ता जे बोलतीये तर ते कुठे सगळं जात आहे तुमच्या? तर ते तुमच्या गणपतीकडे जात आहे. कानाकडून गणपतीकडे जातं सगळं. मग तिथून पुढे गणपती काय करतो की हे सगळं ऐकत असताना एखादी मनात कुठेतरी शंका आली, तर ती शंका जेव्हा विचारायची आहे तर गणपतीच्या जवळ कोण बसलेली आहे? शारदा बसलेली आहे. मग तो काय करतो? नमो शारदा मूळ चत्वार वाचा. ती शारदा जवळच बसलेली आहे. मग ती कशाची मालकीण आहे? मूळ चत्वार वाचा, 4 वाचांची ती मालकीण आहे. मग ती काय करते? आपला जो आपण ऐकलेलं आहे की नाही आता हे सगळं, तर ते ऐकलेलं सगळं गणपती काय करतो? त्याचं संकलन करतो आणि ते संकलन तो शारदेकडे पाठवतो. आता हे जे शारदेकडे पाठवलं तर त्याचं रूपांतर शारदा कशात करते? मूळ चत्वार वाचा, 4 वाचांची ती मालकी, परा पश्यांची ती जन्मदात्री आहे. मग ती काय करते की तुमच्या मनामध्ये मी बोलत असताना काही शंका आली आणि हे कानावर पडतंय, तो गणपती ते सगळं ऐकतोय. गणपतीनी ते सगळं आपल्या जवळ ठेवलं, त्याचं संकलन केलं, त्याचं ज्ञानात रूपांतर केलं आणि ते रूपांतर करून त्यांनी ते शारदेकडे पाठवलं. आता शारदा काय करते की तुमच्या मनात आले शंका विचारायची. मग शारदा शंका विचारण्यासाठी वाचेत रूपांतर करते शंकेचं. मग सुरुवात कुठून होते? परेपासून होते. तुम्ही आता हात लावून पहा मूलाधार चक्रापाशी. आपण बोलत असताना तिथे हालचाल होत असते. आपण बेंबीच्या देठापासून म्हणतो की नाही, ते खरं आहे. आपण तिथूनच बोलत असतो. मग ते जे बोलणं आहे आपलं, तर त्या बोलण्याला सगळ्या शारदा ही त्याची जन्मदात्री आहे. सगळ्या बोलण्याची जन्मदात्री कोण आहे? तर शारदा आहे. मग सुरुवात कशापासून होते? परेपासून. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आता परा काय आहे? तर परा ही नुसती ज्ञानामुळे गणपतीकडून आलेल्या ज्ञानाचं संकलन जे झालेलं आहे, तर ते सरस्वती शारदेजवळ आलेलं आहे. आता ते जे आलेलं आहे तर त्याचं आता उदाहरणार्थ ती एखादा विद्यार्थी आहे हे सगळं ऐकणारा, त्याला उद्याला पेपर लिहायचा आहे, तर तो हे सगळं ज्ञान लिखाणात व्यक्त करेल पेपरात, हो की नाही? तुम्हाला शंका आली आहे तर तुम्ही तोंडाने बोलाल. म्हणजे शारदेला किती रूपं द्यावी लागतात? तिला लिखाणाचं पण रूप द्यावं लागेल, तिला बोलण्याचं रूप द्यावं लागेल. भीमसेन जोशींसारखा एखादा माणूस आहे तो त्याला गाण्याचं रूप देईल, एखादा चित्रकार आहे तो तो चित्राचं रूप देईल. तर याचा अर्थ काय झालं? ही मध्यमा असते. माध्यम कोणतं वापरता तुम्ही? तुमच्या मनामध्ये जे ज्ञान तयार झालं ते ज्ञान बाहेर टाकण्यासाठी दिसावं लागतं. ती कोण? पश्यंती. परेमध्ये जे ज्ञान तयार झालं ते दिसतं कुणाला करायचंय? तर चित्रातून करू का गाण्यातून करू का लेखणीतून करू का तोंडाने करू? असं जे ठरवलं जातं ते माध्यम, ती मध्यमा. आणि मग सगळ्यात शेवटी येते ती वैखरी. काय? की माझी आत्ता मी जी तुमच्याशी बोलतीये, मग ही जी वैखरी असते तर ती कंठातून वर येते. कंठातून वर आल्यानंतर ती काय करते? तर प्रत्येक आघात त्या वर आलेल्या वायूला ती रूप देते. कसं कसं? कचट कचट प वर्ग आहेत. कख ग घ ङ कंठ्य, कंठातून येणार आहेत ते कख ग घ ङ असे व्यंजन. पुढे काय येतं? च छ ज झ ञ. हे कुठे येतं? च तालव्य, च छ ज झ ञ. मग पुढे ट ट ठ ड ढ ण. हे मागे मूर्धन्य, मूर्धना, मूर्धन्य आकाशात आपले जिभेचं टोक आपटतं. ट ठ ड ढ ण. आलं लक्षात? कचट त. त च्या वेळेला आपण काय करतो? त ला जीभ कुठे आपटतो? दाताच्या मागे. म्हणजे हे सगळे काय आहेत? हम्म. दंतव्य. हा, कोणते? तथ दधन.
आणि मग सगळ्यात शेवटी ती हवा जी आहे तर ती ओठापाशी येते आणि आपण सोडतो ती प फ ब भ म. मग ते ओष्ठ्य असं आलं. म्हणजे कंठापासून ओठापर्यंत निरनिराळे संस्कार होतात, तेव्हा जी अक्षरं तयार होतात तिला काय म्हणतात? वैखरी. काय म्हणतात? वैखरी. म्हणजे परा ही न दिसणारी आहे, ती गणपतीकडून ज्ञान म्हणून नुसती आलेली आहे. आता तिला आकार द्यायचा आहे, हे काम शारदा करते. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, अशी ती चारही वाचांमध्ये त्याचं रूपांतर करते. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. असा हा जो शरीरात बसलेला पण अशरीरी असलेला, आता गंमत बघा हा त्याची, शरीर असतो त्याला शरीर आहे का? नाही. मग तो काय आहे? तो केवळ चैतन्य आहे. खरं चैतन्य कुठे आहे आपल्या शरीरातलं? तर ते इथे हृदयात नाहीये. ते हृदयातलं तो जीव वेगळा. पण हे चैतन्य जे आहे तर ते खरं चैतन्य कोणतं? मनुष्य जात आपल्या ज्ञानावर प्रकाश टाकणारी आहे. मग मनुष्य जन्माला मूलाधारामध्ये राहणारं असं जे गणपतीचं ध्यान आहे ते सगळ्यात महत्वाचं आहे. कारण मनुष्य हा बुद्धिजीवी प्राणी आहे. मग ही बुद्धी कुठे जन्माला येते? तर ती इथे जन्माला येते. गणपती ज्ञानेंद्रियांकडून मिळालेलं ज्ञान संकलित करतो आणि ते शारदेकडे पाठवतो. मग शारदा त्याचं रूपांतर परापश्यंती मध्यमा वैखरी अशा पद्धतीने करते आणि तोंडातून कंठ्य तालव्य अशा पद्धतीने दंत्य ओष्ठ्य अशी रूप देऊन ती वैखरी तोंडानी बोलते. म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट आता मी बोलतीये तर ते तुम्ही ऐकताय, ते कोण ऐकतं? गणपती. सगळं कोण तिथे संकलित करतो? तो गणपती करतो. आणि तो गणपती ते सगळं ज्ञान शारदेकडे देतो. मग शारदा त्याला वैखरीचं रूप देते. आणि ती वैखरी म्हणजे मी आत्ता बोलतीये ती, म्हणजे माझी वैखरी जी आहे तर ती तुमची गणपती होते. आलं लक्षात? आत्ता मी वैखरीने बोलतीये ते तुमच्या कानातून तुमच्या गणपतीकडे जातं आणि तुमचा गणपती तुमच्या शारदेला ते देतो. मग तेव्हा ती शारदा शंका विचारायची असेल तुमच्या मुखातून वैखरीच्या रूपाने शंका विचारते. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमू पंथ आनंत या राघवाचा. मग आता हा जो अनंताकडे जाणारा प्रवास आहे, अनंत, हा अनंताकडे जाणारा जो प्रवास आहे तिथे कोण बसलेला आहे? तिथे आत्माराम बसलेला आहे. या राघवाचा, रामाचा. तर त्या आत्मारामापर्यंत आपल्याला जर जाऊन पोचायचं असेल तर हा मार्ग आपण सगळ्यांनी आक्रमायला पाहिजे असं आपल्याला रामदास सांगतात. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. थोडं आणखीन मी त्याच्यात फोड करून तुम्हाला सांगणार आहे. आता हे निरनिराळ्या संतांनी खूप लिहून ठेवलंय हो, खूप छान आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. एकनाथांनी त्यांच्या 21व्या अध्यायामध्ये हे खूप सुंदर समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी काय म्हणलंय? हिला आण्विक्षिकी विद्या म्हणतात. कोणती? की आपल्या शरीरातला गणपती आपल्या शरीरातल्या शारदेला हे सगळं ज्ञान कन्व्हर्ट करत असतो, तिच्याकडे पाठवत असतो. हिला काय म्हणतात? अन्वीक्षिकी विद्या. म्हणजे अणु इतकं ते चैतन्य आहे. कोणतं? गणपतीकडे आणि शारदेकडे असलेलं. आणि ते चक्र अन्वीक्षिकी विद्या वरपर्यंत आणत असते आणि आपण त्याला शब्दरूप देत असतो. तुम्ही बघा आपल्या शरीरामध्ये, म्हणजे आत्ताच मी तुम्हाला वासुदेव सांगितला. हा जो वासुदेव आहे तो आपला जीव आहे. ममैवांशो जीव लोके जीवो भूत सनातना, तो जीव आहे. कोणता? मी वासुदेव सांगितलेला. आणि हा अन्वीक्षिकी विद्येतला जो गणपती आहे तो मूलाधार स्थितोसी नित्यम, तो कोण आहे? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, म्हणजे तो विद्येचा दाता आहे. तो काय करतो?
तर तो तिथे सगळ्या विद्या जन्माला अष्टकला सगळ्यांचा तो. तर त्याच्यात त्यांनी काय म्हणलंय, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. आता त्याची म्हणून त्यांनी म्हणलंय, याचा अर्थ काय झाला, की माझ्या गणपतीने कुठे काही ऐकलेलं नाहीये, की कोणीतरी बोलतंय मग मी ऐकतोय, असं काही नाहीये. आणि तरी सुद्धा माझी शारदा बोलतीये. ती कशामुळे बोलते, सखा भगवंत वाचा त्याची. म्हणजे काय आहे, माझ्या गणपतीने मला काही न सांगता, पूर्वीचे जे ऋषीमुनी आहेत त्यांनी वेद वगैरे लिहून ठेवले, उपनिषदे लिहिली, हे कशातून जन्माला आलं, गणपती नाही, डायरेक्ट त्यांच्या शारदेपाशी त्यांची तिथपर्यंत जाऊन एकदम सखा भगवंत वाचा त्याची, भगवंताने त्यांच्या वाचेतून त्यांच्या म्हणून आपल्या वेदांना काय म्हणतात, अपौरुषेय असं म्हणतात. कोणीही वेद लिहिलेले नाहीत, ते अपौरुषेय आहेत, आपोआप तयार झालेले आहेत प्रतिभेतून. ती प्रतिभा कुठली, की आपुलिया बळे नाही मी बोलत, म्हणजे माझ्या पंचज्ञानेंद्रियांनी, की ही केशरी आहे, ही जिभेला गोड लागतीये, आपोआप उमटते, ती जी आहे ती परा. ती कोणी दिली, डायरेक्टच शारदा बोलली, गणपतीकडून काही न येता. कुठून येतं हे, आपुलिया बळे नाही मी बोलत, मग सखा भगवंत वाचा त्याची. आपण म्हणतो ना एकदम मला स्फुरलं, हे एकदम स्फुरणं म्हणजे काय आहे, ते भगवंताने आपल्याला दिलेलं सखा भगवंत वाचा त्याची, हा मुद्दा आहे. तर भगवंत आपल्याला जेव्हा वाचेत एकदम येऊन स्फुरण देतो, तर ते सगळ्यात महत्वाचं आहे. ते परेतलं, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. परेत आपल्या शारदा जेव्हा उद्युक्त होते बोलायला, कधी गणपतीनी न सांगता, म्हणजे हे जे मोठमोठे कवी आहेत, नाटककार आहेत, लेखक आहेत, आपण त्यांना प्रश्न विचारला, कसं सुचलं हो तुम्हाला, तर ते म्हणतात काय सांगता येत नाही बुवा, सुचलं खरं. मग हे काय आहे, एकाएकी आपल्याला सुचणं म्हणजे काय, की ती शारदा आहे, तर तिथे डायरेक्टच परमेश्वर स्फुरण देतो, असा त्याचा अर्थ आहे. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याच शरीरामध्ये अत्यंत जिवंत असं अन्वीक्षिकी विद्या ह्या स्वरूपात गणपती मूलाधार चक्रात बसलेला आहे. आणि तो जो आहे तो बाहेरचं ज्ञान सगळं घेतो, संकलित करतो, शारदेला देतो, शारदा त्याचं वाणीत रूपांतर करते, आणि आपण वैखरीच्या द्वारा ते ज्ञान बाहेर बोलून दाखवतो. म्हणून गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ, तो सगळ्याचं मूळ आहे, सगळ्या आरंभांचं ते मूळ आहे. मुळारंभ, आरंभ तो निर्गुणाचा. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की निर्गुणाचा. आपण काय करतोय, सगळी माणसं सात्विक, राजस आणि तामस असतात, पण सगळ्यांना मिळून जायचंय कुठे, तर तो जो प्रवास आहे तो करायचा आहे, निर्गुणापर्यंत आपल्याला जायचंय. तर तिथे कसं जायचं, त्यांनी आपल्याला खरं सांगायचं तर दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेच्या, बरं का, दुसऱ्याच अध्यायात भगवंतांनी उत्तर देऊन ठेवलेलं आहे, की त्रैगुण्य विषया वेदा, की वेदांचं जे वर्णन आहे ते सुद्धा कसं आलेलं आहे, की 3 गुणांमध्ये आलेलं आहे. त्रैगुण्य विषया वेदा, ऋग्वेद वेगळा, यजुर्वेद वेगळा, सामवेद वेगळा आणि अथर्ववेद वेगळा. त्रैगुण्य विषया वेदा, पण तू काय हो, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन, तू मात्र काय हो, 3ही गुणांच्या पलीकडे जा, निस्त्रैगुण्यो भव अर्जुन. आणि कसा हो, निर्द्वंद्वो, नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम. म्हणजे काय, निर्द्वंद्वो म्हणजे सुख दुःख, पाप पुण्य, ही जी द्वंद्व आहेत ना, याच्या तू अतीत जा, निर्द्वंद्वो. नित्य सत्वस्थो म्हणजे रजोगुण नको, तमोगुण नको, मग काय कर, कायम सत्वगुणी राहा. म्हणून निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो. मग हे दोन्ही कधी होईल, निर्योगक्षेम. आपण माणसं काय करतो, दुपारच्या जेवणाची भ्रांत पडते,
त्याच्यासाठी सगळी खटपट करतो. तुझ्या हितापाठी करी वसवशी. आपला सगळा जो वसवसाट आहे तो कशासाठी आहे? प्रपंचासाठी आहे. माझ्या मुलाला मला शिकवायचंय, मला मुलीचं लग्न करायचंय, माझी रोजची दोन्ही वेळची जेवणाची गरज भागवायची, मला माझ्या बायकोकडे बघायचंय, मुलांकडे बघायचंय. हा जो आपल्या जवळचा निर्योगक्षेम, योग आणि क्षेम सतत चरितार्थ चालू ठेवणं, त्याच्यासाठीची जी खटपट आहे ती बंद केली पाहिजे. म्हणून त्यांनी काय सांगितलं? तू काय हो? निर्योगक्षेम. म्हणजे मग काय होईल? निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम. अशा जर 3 गोष्टींच्या मधून आपण अलिप्त झालो तर आपण काय होतो? आत्मवान. म्हणजेच आपण देहवान राहत नाही. आपण जर देहवान राहिलो तर आपण काय करणार? योगक्षेमाची काळजी करणार. आपण सुखदुःख, पाप पुण्य याचा विचार करणार. म्हणजेच आपण निर्द्वंद्व होऊ शकत नाही, नित्य सत्वस्थ राहू शकत नाही. समोर येणारा माणूस जर काहीतरी वेडवाकडं बोलला, आपण रागावणार. कारण आपण काय असतो? रजोगुणी असतो, तमोगुणी असतो. म्हणून त्यांनी काय सांगितलं? निर्योगक्षेम, निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थ, निर्योगक्षेम. असं जर तिन्ही गोष्टी झाल्या तर मग आपण देहवान राहत नाही, मग आपण काय होतो? आत्मवान. आणि एकदा का आपण आत्मवान झालो की मग प्रश्नच येत नाही. म्हणून भगवंतांनी अर्जुनाला जो उपदेश केलेला आहे तो असाच आहे. काय? की तू काय हो? निर्द्वंद्व, नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम, आत्मवान. म्हणजे तू वेदांचा अभ्यास केलास ना तरी सुद्धा तू असं होणार नाही. कारण वेद कसे आहेत? वेद त्रैगुण्य विषया वेदा. वेद 3ही गुणांचं वर्णन करतात. कारण त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे. क्षात्र तेज कसं असतं? युद्धाला जायचं असेल तर. ब्राह्मण काय असतात? यज्ञ करत असतात. वैश्य काय करतात? व्यापार करतात. शूद्र काय करतात? सेवा करतात. असं सगळ्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या वर्ण व्यवस्थेवर आधारित वेद आहेत. म्हणून त्रैगुण्य विषया वेदा. पण आपल्याला वेदांचा अभ्यास करून थांबायचं नाहीये. मग काय करायचंय? त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन. पण तू काय हो? 3ही गुणांच्या पलीकडे जा, असं कृष्ण अर्जुनाला सांगतात. आणि म्हणून खालची ओळ महत्वाची आहे की ते कसं होता येईल असे काय. म्हणून त्यांनी सांगितलं काय काय? निर्द्वंद्वो, नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम. आपण काय करतो? सुख दुःख, पाप पुण्य याच्यात अडकून पडतो. मग या द्वंद्वात अडकायचं नाही. म्हणून निर्द्वंद्व. मग नित्य सत्वस्थ. रजोगुणात तमोगुणात अडकलं तर आपण संतापी होतो आणि आपण सतत मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असे लसलस करणारे राहतो. म्हणून रजोगुण पण नको, तमोगुण पण नको. म्हणून नित्य सत्वस्थो, निर्द्वंद्वो, नित्य सत्वस्थो. आणि हे सगळं कधी होईल? निर्योगक्षेम. मी माणूस म्हणून आहाराच्या मागे लागलेला असेन तर मला आपोआपच आहारासाठी 4 पैसे मिळवणं भाग आहे. 4 पैसे मिळवायचे तर नोकरी करणं भाग आहे. अशा पद्धतीने मी संसारात अडकत राहतो, फिरत राहतो. म्हणून तू योगक्षेमाच्या पलीकडेच जा. निर्योगक्षेम. असा झालास तर तू काय होशील? देहवान राहणार नाही. तू कोण होशील? आत्मवान. म्हणून हा गीतेतला सर्वात महत्वाचा श्लोक आहे. मी परत एकदा तुम्हाला सांगते. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो, निर्योगक्षेम, आत्मवान. आणि ही आत्मवान होण्याची जी पायरी आहे त्याच्यात त्यांनी अनुस्यूत काय ठेवलंय की तू देहवान राहू नकोस. आपण देहवान राहतो तेव्हा तेव्हा आपली मोठी चूक अशी होते की आपण बाहेरच्या टरफलाला महत्व देतो. आतला दाणा महत्वाचा आहे हे आपल्या लक्षात येत नाही. आत अंतरात्मा बसलेला आहे, आत गणपती बसलेला आहे. गणपती आणि शारदा तुमच्या कल्याणासाठी सतत झिजतायत आणि तरी आपण आपल्याकडून आपल्या गणपतीला चांगलं ज्ञान तिथपर्यंत पोचावं असा प्रयत्न करत नाही. मग आपण काय करतो? रस्त्याने येता येता तिथे कुठेतरी भांडण चाललं असेल तर ते टवाळांनी एकमेकांना दिलेल्या शिव्या लक्षात ठेवतो. घरी आल्यानंतर सांगतो काय तिथे केवढ्या मोठ्या प्रमाणात भांडण चाललं होतं, असले शिव्या देत होते.
अरे तू का शिव्या लक्षात ठेवतो? तुझा गणपती तुला किती चांगल्या गोष्टी शिकवायला तुझ्या अंतःकरणात बसलाय आणि आपण हे लक्षात ठेवत नाही. म्हणून रामदासांनी सगळ्यात पहिल्यांदा आठवण कोणाची केली असेल? गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा, आपला अतीत नेतो आणि आपली पूर्ण प्रगती करून देतो, ज्ञानवान करतो, आत्मवान करतो, देहवान ठेवत नाही. ही अन्वीक्षिकी विद्या, जी अणुसारखी आपल्या इथे भगवंतानी गणपती ठेवलेला आहे. आणि अणूचा कसा स्फोट होतो, तर अणू दिसायला केवढा दिसतो, हं? आणि त्याचा स्फोट केवढा होतो, तसा आतमधला गणपती इतका सूक्ष्म आहे. आणि तरी तो आपला पूर्ण उद्धार करतो, आपल्याला मोक्षापर्यंत नेतो. कारण त्याला कुणाची साथ आहे? तर शारदेची साथ आहे. नमो शारदा मूळ चत्वार गमू पंथ अनंत या राघवाचा. हा जो आत्माराम आहे, तर तिथपर्यंत जाण्यासाठी आपण तो मार्ग आक्रमण करू, असं आपल्याला रामदास सांगतात आहेत. आणि त्यांनी मनाच्या श्लोकात सगळ्यात पहिल्यांदाच हा श्लोक लिहिलेला आहे आणि आपल्याला निर्गुणाचा मार्ग दाखवलेला आहे. सगुणाच्या आहारी जाऊ नका, असं ते आपल्याला सांगतात. इतका हा सुंदर श्लोक आहे. जय जय रघुवीर समर्थ. शंका आहेत कोणाला काही? शंका विचारा. खूप छान आहे हो ताई, हा अन्वेषिका मार्ग. आणि हो जो हो प्रवास आपण सांगितला आत्मारामाकडे जाण्याचा, खरंच म्हणजे आपल्या शब्दात नी हो. सगळे अगदी मोहित होऊन जातात. आपल्यावर संतांनी खूप, खूप कृपा केली नाही आहे. नाही, संतांनी आपल्यावर उपकार केलेत, किती सुंदर सांगतात. हो ना. रामदासांनी किती सोप्या भाषेत सगळं सांगितलंय. हे काय माझं नाहीये, माझं काही नाही आहे. पण तुम्ही ज्या पद्धतीने माझं काहीच सांगितली, नाही, त्यांनी हा जो मांडून ठेवले. अन्वेषिका मार्ग, हा छान काही वाटला. नाही. मला वाटतं अर्चना ताईंना बोलायचंय का? अन्वी, काय नमस्कार ताई, म्हणताय? खूप छान. तुमचं म्हणजे एका मनाच्या श्लोकाचा एवढा मोठा अर्थ तुम्ही खूप छान सांगितला. तर नमस्कार. तसं सगळेच नमस्कार. मनाचे श्लोक तुम्ही आम्हाला समजावून काय? सांगावेत हीच विनंती. सांगीन सांगीन, कधीतरी नक्की. एकदा सांगेन. आत्ता मात्र मी याच्या पुढे आणखीन नाही एलाउन करू शकत आहे, कारण अधिक महिना आहे. मला बाकी आमच्या सोसायटीत पण बोलायचंय. नंतर केव्हाही आपण ना, नंतर केव्हाही हा, श्रावणात वगैरे असं पाहू जरा. हो, हा, नक्की. मग तेव्हा पाहिन. हो हो. आणि रामदासांनी सांगून ठेवलंय, अभ्यासोनी प्रगटावे नाहीतरी झाकोनी असावे. मला अभ्यास करू द्या, मग तुमच्या समोर बोलीन. हो, नक्की. आम्हाला आवडेल नक्की ऐकायला. खूप छान. चालेल चालेल, छान वाटलं. आवडलं तुम्हाला? थँक्यू. छान. कोणाला अजून बाकी कोणाला अजून शंका? हो. आणि ताई आता त्यांनी नमस्ते. सांगितलं मनाचा श्लोक तुमची म्हणतायत ना, मनाच्या श्लोकाचं पाहू. आता तुम्हाला मी तसं भरपूर भांडवल दिले विचार करायला. वासुदेव दिलेला आहे, हं? हा आत्ताचा गणाधीश जो ईश गणपती दिलेला आहे, किती सुंदर. तर खूप छान छान आहेत अहो गोष्टी, ज्याच्यावरती विचार करायला पाहिजे. काल आपण चिरंजीव पद बघितलं, ते किती सुंदर आहे नाथांचं. त्याच्यानंतर त्यांनी जे पहिले 24 गुरु सांगितले ते किती सुंदर आहेत. त्यामुळे तुमच्याजवळ विचार करायला मी भांडवल पुष्कळ दिलेलं आहे. त्यामुळे तुम्ही विचार करून ठेवा. मला तर अपेक्षा आहे तुमच्याकडून खूप शंकांची, कारण की नाथांच्या या गुरुगीतेवर, या बाकीच्या गोष्टींवर खूप शंका निर्माण व्हायला पाहिजेत अभ्यासातून. तर मग तुम्ही तुमचा अभ्यास करा, तुमच्या शंका तयार करा, मग आपण श्रावणामध्ये बोलूयात. हं? मी तोपर्यंत ताई मनाच्या नमस्ते. श्लोकावर त्यांनी आता सांगितलं तसं मनाचे श्लोक तयार करीन आणि बोलीन. हं? तुम्हाला ताई आवडलं, ऐकून बरं वाटलं. चालेल. ताई एक हा. बोलू, तुमची वैखरी आमचं ज्ञान हो होतंय आणि आमच्या मुलाधारातला हो. गणपती त्याचं संकलन करतोय. हे खूप फार मोठं आहे आणि आम्हाला छान माहिती करेक्ट मिळतीये. करेक्ट. तुमच्या आता ते तुमच्या तुमच्या मुलाधारातला गणपती आहे ना, तो एकदा का संपन्न झाला की प्रश्नच मिटला. हं. त्यांनी संपन्न करावं ज्ञान आपण. हो हो. चालेल. बरं आहे. नमस्कार. नमस्कार ताई. जय श्रीराम. नमस्कार. जय जय श्री श्रीराम.